मॅडमला माहीत नसेल, सगळ्या लोकांना माहिती आहे. आजच्या एक अतिशय आनंदाचा आणि आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये एक कायम स्मरणात राहील अशा प्रकारचा आजचा हा समारंभ आहे. सत्कार मूर्ती निधीजी काळे आणि त्यांचे सर्व परिवार, व्यासपीठावर सर्व उपस्थित आमचे सर्व अधिकारी, सर्व माजी अधिकारी, वेळ जास्त झालेला असल्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही, क्षमा असावी. आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व नितीन काळेंच्यावरती प्रेम करणारे, त्यांच्या 35 वर्षाच्या या शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये ज्यांचा संबंध आला, ज्या ज्या विभागामध्ये काम करत असताना त्या विभागातल्या त्या परिसरातल्या लोकांचा त्यांचा ऋणानुबंध झाला, असे सर्व निवडक सहकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीला इंदापूर तालुक्याच्या वतीनं आणि काळे परिवाराच्या वतीनं मी खरंच आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आता सुरुवात कुठून करावी किंवा समारोप कोणत्या भाषेने करावा असा प्रश्न माझ्या समोर आहे. कारण कदाचित आपल्या सर्वांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण काळे कुटुंबांचं आणि आमच्या बावडेकरांच्या पाटलांचं नातं ही 4थी पिढी आता. म्हणजे विठ्ठलरावजी काळे म्हणजे नितीन काळेंचे आजोबा, त्यांचे वडील त्या गावचे पोलीस पाटील कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटील, या जुन्या पिढींच्या काळापासून मधली आमची पिढी घ्या आणि आता आमची पुढची पिढी घ्या, राजवर्धन असेल किंवा नितीनची मुलगी असेल, हा ऋणानुबंध आहे. आणि म्हणून आजचा समारंभ हा आपण मुंबईमध्ये घेतला आणि तोही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घेतला. याबद्दल नितीन काळेंनी आपलं मनापासून अभिनंदन करतो. कारण इथून ज्या यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली, एक नैतिक अधिष्ठान ज्या नेतृत्वाने निर्माण केलं, अशांचं नाव या प्रतिष्ठानला दिलं. आणि मला असं वाटतं नितीन काळेंचं जर वर्णन करायचं झालं तर ह्या राज्याच्या 2 मुख्यमंत्र्यांनी आपला सत्कार केला. एक स्वर्गीय विलासराव देशमुखांनी सत्कार केला, एक आताचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्कार केला, या राज्याच्या 3 राज्यपालांनी आपला सत्कार केला. आणि मंत्री वगैरे आम्ही तर होतो सगळे त्या काळामध्ये. आणि मला असं वाटतं असा प्रशासनामधला एक अधिकारी फक्त दिसेल की ज्यांचा 2 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि 3 राज्यपालच्या हस्ते सत्कार झालेले ते नितीन काळे या ठिकाणी उपस्थित आहे. मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातली कर्तृत्वाची पोच पावली आहे. 2002ला मी राज्याचा मंत्री झाल्यानंतर योगायोग असतो, शेवटी चांगले अधिकारी बघणं. तावरे साहेब म्हणजे साक्षीदार आहेत, सगळी जुनी मंडळी इथे उपस्थित आहेत, बरेच अधिकारी पुढे बसलेले आहेत. मी 2 तास झालं भाषण ऐकत विचार करत होतो की ही महाराष्ट्रातली जडणघडण करणारी आणि ह्या राज्याला दिशा देणारा एक मोठा वर्ग या सभागृहामध्ये आज उपस्थित आहे. कारण राज्याच्या सर्वसामान्य माणसाला एक उत्तम प्रशासन देणारा वर्ग आज आपल्या इथे उपस्थित आहे. हे सहजासहजी घडत नाहीये. प्रत्येक जण येतो, आयुष्य काय प्रत्येकाला परमेश्वराने दिलेलं आहे. आपण किती वर्ष जगलो त्यापेक्षा आपण किती चांगलं काम आपल्या कार्यकाळामध्ये करू शकतो याचं उदाहरण नितीनजी काळेंनी आपल्या 35 वर्षाच्या सेवेमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून एक अत्यंत सुसंस्कृत अधिकारी, एक उत्तम प्रशासक, एक मनमिळावू स्वभाव आणि कायम हसरा चेहरा आणि कायम सकारात्मक विचार आणि पॉझिटिव्ह थिंकिंगनं काम करणारा असा अधिकारी म्हणून आज नितीन काळेंच्याकडे पाहिलं जातं. मी खरंच आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि हे सूत्र मला असं वाटतं नव्या अधिकाऱ्यांनी सुद्धा स्वीकारण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यांचे जावई पुढे
त्यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केलं. मला आठवते 2020 साली त्यांची माझी एकदा सिंगापूरला भेट झाली. त्यावेळी तुमचं लग्न जमलं नव्हतं, पण 2 तास आम्ही एका ठिकाणी भेटल्यानंतर गप्पा मारल्या. माझ्या लक्षात आलं की ह्या मुलामध्ये स्पार्क आहे. आता तुमची खरी गंमत सांगतो. आल्यानंतर मग ज्यावेळेस ते स्थळ बघायचं काम सुरू झालं, नितीन काळेंनी मला फोन केला. म्हणले असं आहे. म्हणलं नितीन, काही विचार करू नका, होकार द्या. बरोबर आहे. आणि ते म्हणाले की मी सगळं बायकोचं ऐकतो, पण माझ्या मनातलं तेच करतो. पण जावई बापू, आमची मुलगी इतकी हुशार आहे, जी तुम्हाला सांगते तेच तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे मनातलं बाहेरचं काय नाही, एकच असतं. आणि म्हणून आज चांगला जावई मिळाला. चिरंजीव ऑस्ट्रेलियाला गेले, चांगलं शिक्षण मिळालं, आणि आज मुंबईमध्ये तो एक छोटे मोठे व्यवसाय करतो. मला असं वाटतं आयुष्यामध्ये माणसाच्या काय असतं, जे कुटुंब सगळ्यात श्रीमंत कोणतं, म्हणजे माझ्या दृष्टीने बरं का, ज्याची मुलं आणि मुलं चांगली निघतात, ज्यांच्यावर चांगले संस्कार घडतात, ज्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग आपण स्वीकारतो, ते कुटुंब किंवा ते आई वडील सुखी असतात. आणि मला असं वाटतं त्यामध्ये नितीन काळे आपला नंबर वरचा लागतो, याचा आम्हा सर्वांना मला खात्री आहे. आणि म्हणून आज इथं आल्यानंतर त्यांचा जर आयुष्याचा जर प्रवास बघितला, एक शेतकरी कुटुंब, गाव पळसदेव, आमची पळसदेवची बरीच मंडळी इथे दिसत आहेत. ही सगळी माणसं जीवाभावाची माणसं आहेत. गेले 50, 70 वर्ष, पिढ्यानपिढ्या हा ऋणानुबंध आपला जोडला गेलेला आहे. सत्ता येतात, सत्ता जातात, ते काही त्याचा फार कोणी विचार केलेले आपण माणसं नाही. आपण जनमानसातली माणसं आहोत. आणि मला असं वाटतं या काळे परिवाराचा एक इतिहास आहे. पळसदेव गाव पुनर्रचनामध्ये गेलं, त्या गावाचं सगळं पुनर्स्थापन होणं सोपं नसतं, परंतु 35-40 गावं उजनी धरणामध्ये गेल्यानंतर काय अवस्था त्या कुटुंबाची झाली असेल, ती माणसं सगळी पुन्हा उभा करण्याचं काम त्या काळामध्ये कैलासवासी भाऊंच्या माध्यमातून झालं. जुन्या पिढीनं साथ दिली, तुम्ही साथ दिली, आणि बघता बघता नितीन काळे सारखा प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण सुरू केलं. त्यांचे वडील त्यांना आजही पाटील म्हणतात, कारण ते खरंच गावची पाटील. पाटीलकी केली, पण पाटीलकी आता मामा गेले मग एक म्हटलं ते आता परत तुम्ही माझं भाषण नंतर घ्या. त्याच्याने एवढंच सांगेल, मी काय गोटे खेळत नाही. लहानपणी खेळायला आता नाही बरं का. तर जिल्हा परिषद मध्ये शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण, आणि त्यानंतर पळसदेवला एक विद्यालय काढलं. आमचे भूषण वगैरे मंडळी इथे दिसत आहेत सगळी, वर आमचे 25 सदस्य दिसत आहेत, कोंडू काळे, सगळी मंडळी इथं आलेले आहेत, पिंटू आहेत, सगळे. आणि नंतर मग उच्च माध्यमिक शिक्षण आपण अकलूजला केलं. कृषी महाविद्यालय पुण्याला आपण पदवीधर शिक्षण घेतलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण आपण राहुरी विद्यापीठात केलं. डी.वाय. पाटील, आज दुर्दैवानं डी.वाय. पाटलांचं दुःखद निधन झालं. मी श्रद्धांजली अर्पण करतो. उद्या सकाळी मला जायचंय त्या अंत्यविधीला. पण डी.वाय. पाटलांच्या कॉलेजमध्ये आपण LLBचं त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि बघता बघता मग कुठेतरी आपण आता प्रशासकीय सेवेमध्ये जावं म्हणून कृषी खात्यामध्ये त्यांना संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा सहकार खात्यामध्ये संधी मिळाली. आणि गेले 22 ते 24 वर्ष मला वाटतं आपण मुंबईच्या परिसरामध्ये आपण काम केलं. ठाणे, मुंबई या सगळ्या परिसरामध्ये, आणि राजपत्रित संघटनेचा अध्यक्ष म्हणून, पदाधिकारी म्हणून, या राजपत्रित अधिकाऱ्यांचे जे जे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नामध्ये नितीन काळेंचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मी 20 वर्ष मंत्रिमंडळात काम करत असताना मी अभिमानानं सांगेन, ज्यावेळेस या देशामध्ये मॉडेल ऍक्ट आला, त्या मॉडेल ऍक्टच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये सगळ्या राज्यांना तो स्वीकारला, आम्ही नाही स्वीकारलो त्या काळामध्ये, कारण त्यातल्या काही त्रुटी होत्या, काही दोष होते. आणि मग आम्ही ग्रुप ऑफ कमिटी केली. त्या कमिटीमध्ये सुद्धा नितीन काळेंनी उत्तम काम केलं. त्यानंतर 97वी घटना दुरुस्तीचं विधेयक आलं, की ज्या विधेयकामुळे राज्यातल्या सहकार खात्याचे अधिकार जातात का काय, या राज्यातला सहकार कायदा मोडीत होतोय का काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. 3 वर्ष आम्ही त्याच्यावर अभ्यास केला. सभागृहामध्ये एक सदस्यांची समिती केली, अधिकाऱ्यांची समिती केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो,
जो सुधारित 97 घटना दुरुस्तीचा जो मॉडेल कायदा या राज्यानं स्वीकारला आणि सभागृहाने ज्याला मान्यता दिली, त्याचं बहुतांशी श्रेय जर कोणाचं असेल तर ते नितीन काळेंच आहे, हे मला आज या ठिकाणी आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर कावले साहेब हे सगळे अधिकारी आहेत, सगळे आम्ही एकत्रितपणानं सगळ्यांनी काम केलं आणि रात्र बसून आपण त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स केल्या आणि एक अतिशय सर्व समावेशक अशा प्रकारचा घटना दुरुस्तीचा कायदा आपण या माध्यमातून आपण केला. हाऊसिंग सोसायटी आहे की तसं पाहिलं तर या राज्याचं वैशिष्ट्य आहे, गोरगरीब लोकांना घरं द्यायची असतील, आपल्याला मध्यमवर्गीय लोकांना मुंबईसारख्या, ठाण्यासारख्या, पुण्यासारख्या भागामध्ये त्यांना जागा घेणं शक्य नाही, पण अशा मध्यमवर्गीय आणि गोरगरीब लोकांच्या करता हाऊसिंग सोसायटीच्या कायद्यामध्ये बदल केला, डीप कन्व्हेन्सचा कायदा आपण आणला आणि त्यामुळं आज जवळजवळ या राज्यामध्ये 1,37,000 गृहनिर्माण संस्था निर्माण झाल्या. त्यातल्या 87,000 गृहनिर्माण संस्था या मुंबई आणि ठाण्याच्या परिसरामध्ये नामदेव भगत तुमच्या लक्षात आहे ना, जुना माणूस आहे आमचा, मी यांच्या घरी 2 वेळा जाऊन आलो होतो, एक हाडाचा कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं त्यामुळं या सगळ्या बदलामध्ये नितीनजी काळेंचं योगदान हे फार मोठं आहे आणि त्याचा निश्चितपणानं आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मगाशी तर कुणीतरी म्हणालं की म्हणले नितीन काळेंची सासरवाडी बारामतीची, जगतापांची, आमच्या कृषी मंत्र्यांची सासरवाडी बारामती, बरोबर, माझी पण सासरवाडी बारामती. त्यामुळे बारामतीतला जावाई कसा असतो हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं आज इथं आपण 58 वर्षाची सेवा हा टेक्निकल भाव असते म्हणजे रिटायरमेंट. मला असं वाटतं तुमच्या आयुष्याची खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाली. माझी एकच अपेक्षा आहे नितीनाला, 35 वर्ष रात्रंदिवस आपण काम केलं. 1-2 वेळा आपल्यावरती काही वैद्यकीय संकट आली, पण परमेश्वराची कृपा होती, आपण त्याही अडचणीमधून आपण सही सलामत त्या ठिकाणी बाहेर आला. आता उर्वरित आयुष्य आपलं जे आहे, मला वाटतं जावाई चिरंजीव सगळ्याला सांगतो, आता त्यांना जरा फिरू द्या, जावा 1 महिना 1.5 महिना कुठेतरी जाऊन या. आता थोडं चुकल्यासारखं वाटेल, कारण आयुष्यभर 35 वर्ष सकाळी उठले की ऑफिसला जायचं आणि सहकार खात्याचा अधिकारी म्हणजे सगळं दुनियाचं प्रेशर डोक्यावर त्याच्यासोबत. तुम्ही रात्री चाललाय, त्यांना घेऊन चाललाय, मला कळलं ते, पण आता मी कसं सांगणार, तुम्ही 21 दिवस घेणार नाही मलाही माहित होतं. त्यामुळं आता आयुष्यातला आनंद घ्या. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं माणसाच्या जीवनामध्ये, तर आपण सर्वांनी एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जर आपण वागलो आपण, तर त्याचा चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा निश्चितपणानं आपल्याला आणि इतर सर्वांना सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, सहकार खातं हे या राज्याचं एक महत्वाचं खातं आहे. या राज्याचं पणन खातं, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की पणन म्हणजे काय. मला एक प्रश्न पडला होता साहेब, मी या पणन खात्याचा मंत्री झालो, मी विलासरावला विचारलं म्हणजे साहेब हे पणन खातं मला कसं काय दिलं. अरे म्हणजे ते संस्कृत मधला शब्द आहे पणन, डेबिट मार्केटिंग, बरं का. पण ही खाती अशी आहे तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांचा चेहरा मोहरा आपण बदलू शकतो. आणि मला असं वाटतं ते काम, जी संधी आपल्याला मिळाली, तुम्हाला अधिकाऱ्यांना मिळाली, मंत्री म्हणून आम्हाला संधी मिळाली, तालुक्यातल्या जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला, आम्ही त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, राजकारणामध्ये काही घटना घडत असतात की काय, आता आपण बघतोय सध्या काय चाललंय, जंतर मंतरवर काय चाललंय, काय घडतं, काय प्रसंग होऊ शकतात, हे आता काय म्हणजे अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. मी त्याच्यावर भाष्य करत नाही, कारण ते हे व्यासपीठ नाही. पण आज आपल्या सर्वांना एवढंच मला सांगायचं आहे की आता आपण या सहकार खात्यामध्ये आमचे बरेच अधिकारी आहेत, एक या सहकार खात्याचा एक दबदबा असला पाहिजे, कारण हे डिपार्टमेंट असं हे रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे असं माझं मत आहे. आणि या सहकार खात्यामुळं या राज्यातला 6 कोटी लोकांचा डायरेक्ट संपर्क आपल्या खात्याशी, डायरेक्ट, नॉट इनडायरेक्ट, डायरेक्ट संपर्क. आणि मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल ही कॉपरेटिव्हमध्ये आपल्या या राज्यामध्ये आपली चाललेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एकच अपेक्षा करतो की आपल्याकडे जे अधिकार असतात
त्या अधिकारामध्ये कायदा मोडून काम करा असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही, पण कायद्यामध्ये बसवून काम करणं ही सुद्धा एक मोठी कला असते आणि ती कला आपण सर्वांनी स्वीकारलेली आहे. आणि त्या पद्धतीनं माझ्या या राज्यातल्या सामान्य लोकांना तुमच्याकडून कशी मदत होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी करा. आज आम्हाला आनंद आहे. इंदापूर तालुक्याचा एक सुपुत्र 35 वर्ष प्रशासकीय सेवेमध्ये काम करतो आणि मुंबई सारख्या नरिमन पॉइंट सारख्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सारख्या उच्च सभागृहामध्ये आज हा कार्यक्रम होतोय. मला असं वाटतं हा इंदापूर तालुक्याचा गौरव आहे. असं म्हणलं तरी या ठिकाणी काही चुकीचं करणार नाही. मी सर्वांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य. आता तुम्ही भाषण करत असताना मी बघितलं जावाई मुलगा आणि तुम्ही मला सारखेच दिसलं फक्त. थोडं जावायचं वजन जास्त दिसलं होतं. असतोच मला जावायचं वजन जास्त, पण फिटनेस चांगला ठेवलाय नितीन काळेंनी. शेवटी आयुष्यामध्ये फिटनेसलाही महत्व आहे. शेवटी आपण कसं या समाजामध्ये राहतो, आपलं प्रेझेंटेशन कसं आहे, आपण समाजाला कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो आणि त्याहीपेक्षा आपले संस्कार हे तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि मला वाटतं आज आमचं हे काळे कुटुंब एक अतिशय नावाजलेलं कुटुंब आहे. तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्या कुटुंबाबद्दलची एक चांगली ख्याती आहे आणि त्याचं नावलौकिक करण्याचं काम आज नितीनजी काळेंनी या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपणही सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा नितीनजी काळेंचा आणि त्यांच्या सर्व सरकारांना आपण शुभेच्छा द्याव्यात. विषय बरेच आहेत परंतु उशीर झालेला आहे आणि मला माहिती आहे की शेवटचं भाषण म्हणजे सगळ्यात मोठी शिक्षाच असते. पण आता ठीक आहे, शिवेंद्रराजे भोसले आपले मंत्री महोदय तुम्हाला म्हणाले जरा आता ही जबाबदारी तुम्ही घ्या. म्हणजे एवढीच माझ्याकडे द्या, पुढची काही जबाबदारी घेऊ नका. शेजारी परत त्यांना काहीतरी वाटायचं. आणि आज आपण सुद्धा एवढे सगळ्या संख्येने आज या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो, शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.